श्रावण महिन्यामध्ये मंगळागौरीची पूजा ही प्रत्येक घराघरात फक्त धार्मिक विधी म्हणून केली जात नाही, तर हे महिलांसाठी प्राचीन काळापासून चालत आलेलं वर्कआउट, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि पॉझिटिव्ह एनर्जी देणारं एक सण आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया जिम मध्ये जात नव्हत्या. मंगळागौरीच्या निमित्ताने खेळांमध्ये त्यांना उठणे, बसणे, गोल फिरणे यामुळे संपूर्ण शरीराचा उत्तम व्यायाम व्हायचा. विशेषतः नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी हे खेळ खूप महत्त्वाचे मानले जायचे. यामुळे महिलांची हाडे मजबूत होतात, पाठीचा कणा लवचिक बनतो आणि प्रजनन संस्था म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम निरोगी राहते. इतकंच नाही तर एकत्र खेळल्यामुळे महिलांचा मानसिक ताण म्हणजे स्ट्रेस पूर्णपणे निघून जातो. या फुल बॉडी वर्कआउट सोबतच स्ट्रेस मॅनेजमेंटही केलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पूजा महिलांना एकत्र आणते. कम्युनिटी बॉन्डिंग केली जाते. घरातून बाहेर पडून महिलांशी सुखदुःख शेअर केल्यामुळे त्यांचा मानसिक ताण म्हणजे स्ट्रेस एका दिवसात गायब होतो. नवीन लग्न झालेली मुलगी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी देवी अन्नपूर्णेची मनोभावे पूजा करते, ज्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. विशिष्ट प्रकारचे खेळ खेळल्याने, गाणी म्हटल्याने त्यांचे हॅपी हार्मोन्स निर्माण होऊन महिला आनंदी राहत होत्या. आधी कुठलाही सण हा कुठल्याही किंतु परंतु शिवाय आणि उत्साहाने साजरा केला जायचा. आपल्या या सुंदर संस्कृती मागचं हे लॉजिक तुम्हाला माहित होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.